नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 2025-26 म्हणजेच आगामी येणारे जे आपलं शैक्षणिक वर्ष आहे यासाठी जर आपण ॲडमिशन घेण्यास इच्छुक असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी। विद्यार्थी मित्रों, आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। बीएड कॅप राऊंड या संदर्भात असणाऱ्या सर्व ज्या अपडेट्स आहेत त्या वेळेत आपल्याला मिळत राहतील याची खात्री बाळगा। तर बीएड प्रवेश यासाठी ज्या बाबी आपल्याला इथून पुढे फॉलो करावे लागतील त्या म्हणजेच आपलं बीएड कॉलेज शोधणं, त्यानंतर बीएड कॉलेजेसच्या असणाऱ्या वेगवेगळ्या फीस, स्कॉलरशिप, मायग्रेशन सर्टिफिकेट या संदर्भातील बाबी आपण जाणून घेऊया। आपल्या बीएड सीईटीचा रिझल्ट नुकताच जाहीर झालेला आहे, जो की 28 मे रोजी जाहीर झाला होता। आपण सर्वांनी रिझल्ट चेक केला असेल। आपला रिझल्ट चेक करणं बाकी असेल तर सीईटी सेलच्या वेबसाईटवरती म्हणजे cetcell.mahacet.org यावरती आपल्याला रिझल्ट चेक करायचा आहे आणि रिझल्ट चेक केल्यानंतर आपलं स्कोअर कार्ड जे आहे ते डाउनलोड करून त्याची प्रिंट व PDF ही आपल्याला सेव्ह करून ठेवायची आहे। विद्यार्थी मित्रों, रिझल्ट नंतर आपल्याला येणारी जी आपली बाब आहे, अपडेट आहे ती म्हणजेच आपला बीएड कॅप शेड्यूल। लवकरच आपला बीएड कॅप शेड्यूल जाहीर होईल। जसं की सीईटी सेलच्या वेबसाईटवरती 2 तारखेला एक शेड्यूल आपल्याला जाहीर झालेला पाहायला मिळतो, तो म्हणजेच आपल्या रिझल्टचा शेड्यूल। सीईटी सेल विविध सीईटीज घेत असतं, त्या रिझल्टचा शेड्यूल जसा आहे तसाच शेड्यूल आपला कॅप शेड्यूल, ॲडमिशन शेड्यूल आपल्या बीएडचा आलेला आपल्याला पाहायला मिळेल। आपल्या सीईटी सेलच्या वेबसाईटवरील आपल्याला हे परिपत्रक पाहायला मिळतं, जे की 2 जूनला आपल्याला रिलीज झालेलं पाहायला मिळतं। जाहीर सूचना शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये कार्यालयामार्फत विविध व्यावसायिक ज्या पदवी आहेत, पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत म्हणजेच विविध कोर्सेस याच्या ज्या रिझल्टच्या डेटा आहेत आपल्याला एकाच शेड्यूलमध्ये इथं पाहायला मिळतात, ज्यामध्ये बीएडचा रिझल्ट आपला तसेच BPED MPEDचा रिझल्ट आपल्याला इथं असलेला पाहायला मिळतो। आपण इथे पाहू शकता 12 नंबरला बीएड जनरल जे विविध रिझल्ट्स आपल्याला लागलेले पाहायला मिळतात त्याचा एकत्रित शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतो। तसाच सेम शेड्यूल आपल्या बीएड कॅपचा येणार आहे आणि तो शेड्यूल आल्यानंतर आपल्याला आपल्या पुढील प्रोसेसमध्ये सहभागी व्हावं लागेल। मित्रों, बीएड शेड्यूलनंतर आपल्याला सर्वप्रथम जी बाब करायची असते ती म्हणजेच आपलं रजिस्ट्रेशन। बीएड शेड्यूल आल्यानंतर रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे, आवश्यक आहे आणि चुकून जर हे रजिस्ट्रेशन आपल्याकडून राहून गेलं, विसरलं तर आपण बीएड कॅप राऊंडमधून आपोआप बाद होतो आणि त्या 2 राऊंडसाठी म्हणजेच राऊंड फर्स्ट, राऊंड सेकंड यासाठी आपल्याला पात्र आपण राहत नाही आणि हे 2 राऊंड झाल्यानंतर परत आपल्याला पुढच्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करता येतं, परंतु हे राऊंड आपण चुकू नयेत यासाठी आपलं बीएड शेड्यूल आल्यानंतर आपल्याला दिलेल्या वेळेत आपल्याला रजिस्ट्रेशन करणं क्रमपात आहे, गरजेचं आहे। रजिस्ट्रेशननंतर आपल्याला आपले सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करावे लागतात। त्यामध्ये डॉक्युमेंटची लिस्ट आपल्या परिचयाची आहे, आपल्याला माहीत आहे। त्यामध्ये सर्व ॲकॅडमिक्सचे मार्क्स मेमो आपल्याला लागतात। 10वी 12वी मार्क्स मेमो, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर म्हणजेच डिग्री आपलं BA BCom BSc जी डिग्री असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल, B.Pharmacy असेल किंवा इतर डिग्री असेल त्या 3 वर्षाचे आपल्याला मार्क्स मेमो लागतील। फर्स्ट इयरचा सेकंड सेमिस्टरचा मार्क मेमो, त्यानंतर सेकंड इयरचा 4th सेमिस्टरचा मार्क मेमो आणि त्यानंतर 6th सेमिस्टरचा मार्क मेमो। याला आपण त्या वर्षाचे कंबाईन मार्क मेमो म्हणूया। तर ते 3 मार्क्स मेमो आपल्याला लागतात। त्यानंतर आपलं जर PG पूर्ण असेल तर PG दोन्ही वर्षाचे मार्क्स मेमो आपल्याला लागतील। त्यामध्ये फर्स्ट इयर आणि सेकंड इयर या असं आपलं PGचं स्वरूप आहे। तर सेकंड सेमिस्टर आणि 4th सेमिस्टरचे मार्क मेमो आपल्याला तिथं जोडावे लागतात, अपलोड करावे लागतात। त्यानंतर पदवीनंतर कोणताही असणारा आपला जो TC आहे, जी आपली डिग्री असेल ती, किंवा आपण पदवीनंतर कुठलाही कोर्स केला असेल, एखाद्या कोर्सला ॲडमिशन घेतला असेल आणि तो कोर्स पूर्ण केला असेल किंवा पूर्ण करणं बाकी असेल तर त्याचाही TC आपल्याला चालतो। तर कमीत कमी पदवीचा TC आपल्याला आवश्यक आहे, गरजेचं आहे। TC वेळेच्या अगोदर आपण आपल्याकडे हस्तगत करून घ्यावा, TC काढला नसेल तर काढून घ्यावा। त्यानंतर बीएड CETचा ॲप्लिकेशन फॉर्म जो होता आपला, तो आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट लागेल। त्यानंतर ॲडमिट कार्ड ज्याला आपण हॉल तिकीट असंही म्हणतो त्याची आपल्याला प्रिंट लागेल। स्कोअर कार्ड ज्याला आपण मार्क्स मेमो असं म्हणतो त्याची आपल्याला प्रिंट लागेल। म्हणजेच ह्या 3ही प्रिंट आपल्या लॉगिनमध्ये अवेलेबल होत्या आहेत, परंतु CET सेल त्याला लॉगिनमध्ये ठेवल का नाही हे आपण लक्षात घ्यावं।
म्हणजेच CET सेल त्या कधी काढून टाकतं. तिथं जर CET सेलमध्ये लॉग इनमध्ये त्या कालांतराने जर राहिल्या नाही तर आपल्याला अडचण होऊ शकते. त्यामुळे सध्या आपल्याकडे त्या लॉग इनमध्ये आहेत ते आपण प्रिंट करून घ्याव्या, तसेच त्याच्या PDF सेव्ह करून घ्याव्यात, जेणेकरून आपल्याला प्रवेशाच्या वेळेस ॲडमिशनच्या वेळेस अडचण येणार नाही. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. ॲकॅडमिक डॉक्युमेंट्सनंतर आपण कॅटेगरीमधून जर फॉर्म भरला असेल तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे. ज्या संवर्गासाठी नॉन क्रिमिलियरची गरज आहे त्या संवर्गाने तेही आपण हस्तगत करून घ्यावं, आपल्याकडे मिळवून घ्यावं. त्यानंतर विद्यार्थी मित्र, महाविद्यालयाचा प्रकार. महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे महाविद्यालय, BEd महाविद्यालय आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये शासकीय महाविद्यालय, ज्याला आपण गव्हर्मेंट कॉलेज असं म्हणत असतो. त्यानंतर शासकीय अनुदानित महाविद्यालय म्हणजेच युनिव्हर्सिटीद्वारे चालवणारे महाविद्यालय, कॅम्पसमध्ये असणारे महाविद्यालय हे शासकीय अनुदान पात्र महाविद्यालय असतात. त्यानंतर विद्यापीठ चलित महाविद्यालय, त्यानंतर अल्पसंख्याक महाविद्यालय, मायनॉरिटी कॉलेज आपण ज्याला म्हणत असतो, विशेष महाविद्यालय, त्यानंतर विना अनुदानित महाविद्यालय. विद्यार्थी मित्रो, सर्वात कमी महाविद्यालयांची संख्या आहे शासकीय महाविद्यालय, त्यानंतर शासकीय अनुदानित आणि विद्यापीठ चलित महाविद्यालय आपल्याला 2 नंबरला पाहायला मिळतात. सगळ्यात जास्त असणारे जे महाविद्यालय आहेत BEdचे महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये ते आहेत विना अनुदानित महाविद्यालय या कॅटेगरीमधील महाविद्यालय. म्हणजेच आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देणारे महाविद्यालय विना अनुदानित ह्या प्रकारातील होय. त्याचप्रमाणे ह्याची जी फीस आहे त्याची रचना आपल्याला पाहायला मिळते. फीसची रचना आपण पाहतच आहोत. तसेच शाखानिहाय जागा ज्या आहेत विद्यार्थी मित्रो, त्याचं वितरण शाखा म्हणजेच आता BA, BCom आणि BSc या जागांना म्हणजेच ह्याला किती कोटा असतो ते पाहूया. BAला सगळ्यात जास्त कोटा म्हणजे BEdच्या एकूण जितक्या जागा आहेत महाराष्ट्रामध्ये 50% जागा ह्या BA कॅटेगरीसाठी, BA पदवीसाठी रिझर्व आहेत. त्यानंतर BScच्या विद्यार्थ्यांना 40% जागेवरती प्रवेश घेता येतो आणि सर्वात कमी जागा जर कोणाला अवेलेबल असतील तर त्या आहेत BComवाल्यांना. तर BCom पदवीसाठी, BCom डिग्रीसाठी 10% जागा आपल्याला BEdमध्ये वितरित केलेल्या, डिस्ट्रीब्यूट केलेल्या पाहायला मिळतात. म्हणजेच BComचं जे मेरिट आहे ते सगळ्यात हायेस्ट असतं, तर BAचं जे मेरिट आहे ते सगळ्यात कमी असतं. हे त्यांच्या जागेच्या संख्येवरून आपल्याला पाहता येतं. त्यानंतर आपले पूर्ण प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन आहे हे लक्षात घ्या. तर सर्व प्रवेश जे आहेत ते फक्त लॉग इनमधूनच आपल्याला करता येतात. लॉग इनमधूनच आपल्याला प्रिफरन्स द्यावे लागतात. लॉग इनमधूनच कॉलेज आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागतं. किंवा आपल्याला कॉलेज जर बदलून पाहिजे असेल, दुसरं घ्यायचं असेल तर आपल्याला रिप्लेससुद्धा लॉग इनमधूनच करता येतं. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणजेच लॉग इन डिटेल्स आपल्याला फार महत्त्वाचे आहेत. युजरनेम आणि आपला जो पासवर्ड आहे तो आपण व्यवस्थित जतन करून ठेवायचा आहे. त्यानंतर विविध महाविद्यालयाचे जे प्रकार आपण आत्ता पाहिले त्याची फीसची रचना आपण पाहूया. सर्वात कमी फीस कुठल्या महाविद्यालय असेल तर ती आहे शासकीय महाविद्यालयांना. शासकीय BEd महाविद्यालय जे आहेत, मागील वर्षीची फीसची संरचना पाहता शासकीय महाविद्यालयाची फीस ही 17,500 एवढी आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये जनरल BEd, त्यानंतर स्पेशल BEd आणि ELCT BEd आपल्याला पाहायला मिळतं. शासकीय महाविद्यालय 17,500 सर्वात कमी फीस असण्याला आपल्याला पाहायला मिळतं. आणि स्पेशल BEd आहे जे विद्यार्थी मित्र, त्याची फीस ह्या 17,500पेक्षा सुद्धा कमी आहे, ती म्हणजेच 14,000. तर स्पेशल BEdची फीस आपल्याला मागील वर्षीची 14,000 पाहायला मिळते आणि जनरल BEdची 17,500. अशा प्रकारे फीस डिस्ट्रीब्युशन आपल्याला पाहता येतं. त्यानंतर विनाअनुदानित जे महाविद्यालय आहेत त्यांची फीस आपल्याला मध्यम स्वरूपाची पाहायला मिळते. मॅक्झिमम जे महाविद्यालय जे आहेत तर त्याची फीस आपल्याला 25,000 ते 34,000 या दरम्यान पाहायला मिळते. विनाअनुदानित प्रकारातील महाविद्यालय आणि काही महाविद्यालय असे ज्यांची फीस ही 45,000 ते 60,000पर्यंत असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे मॅक्झिमम महाविद्यालय जे आहेत ते आपल्याला 25,000 ते 34,000मध्ये प्रतिवर्ष ॲडमिशन देतात. तर काही महाविद्यालयामध्ये आपल्याला 45,000 ते 60,000 रुपये प्रतिवर्ष मोजावे लागतात. त्यानंतर विद्यार्थी मित्र, सर्वात जास्त फीस असणारे जे महाविद्यालयाचा प्रकार आहे तो म्हणजेच प्रसिद्ध महाविद्यालय किंवा पॉप्युलर कॉलेजेस. तर हे पॉप्युलर कॉलेजेस जे आहेत, सर्व कॉलेजेस हे महानगरामध्ये, ज्याला आपण मेट्रो सिटी म्हणूया, त्यामध्ये पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, नाशिक अशा छत्रपती संभाजीनगर अशा सिटीजमध्ये हे महाविद्यालय आपल्याला पाहायला मिळतात. यांची संख्या
त्या तुलनेमध्ये कमी आहे. म्हणजे हे जास्त संख्येने महाविद्यालय नाहीत, परंतु यांची फीस जी आहे ती सर्वाधिक असलेली आपल्याला पाहायला मिळते. 80,000 ते 1,75,000. तसेच काही महाविद्यालयांची फीस ही 2,00,000च्या सुद्धा वर आपल्याला असलेली पाहायला मिळते. 2,15,000, 25,000. तर हे प्रसिद्ध पॉप्युलर कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळतात. यासाठी सुद्धा आपल्याला CET मधूनच प्रवेश मिळतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठलंही BEd कॉलेज असं नाही जे आपल्याला विना CETचा प्रवेश देऊ शकेल. ही एक गोष्ट आपण प्रकर्षाने लक्षात घ्यावी. आपल्याला CET देऊनच BEdला प्रवेश मिळतो. आता पुढची बाब आपल्याला या संदर्भात अशी पाहायला मिळते, आपले जे प्रवेश असतात ते आता विद्यापीठ निहाय होतात. जसं 10वी किंवा 12वीला एकच बोर्ड आहे आपलं, पुणे येथे स्थित असणारं MSCE, ज्याला आपण महाराष्ट्र काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन असं म्हणत असतो. तर ते एकच बोर्ड आपल्याला 10वी आणि 12वीसाठी पाहायला मिळतं. परंतु विद्यापीठ हे आपल्याला 4 ते 5 जिल्ह्यामध्ये विस्तारित असलेले पाहायला मिळतात. तर महाराष्ट्रामध्ये जे विद्यापीठ आहेत तर विद्यापीठ निहाय आपले BEdचे प्रवेश होतात. तर ज्या विद्यापीठात आपण BA, BCom, BSc, ॲग्रिकल्चर किंवा आपली जी डिग्री असेल ती केली असेल ते विद्यापीठ म्हणजे आपलं स्वतःचं विद्यापीठ, त्याला म्हणायचं स्वविद्यापीठ. त्याच्यामध्ये आपल्याला 70% जागांचा लाभ घेता येतो. त्यानंतर इतर विद्यापीठ जे आहेत, आपलं विद्यापीठ सोडून जर आपला नंबर दुसऱ्या विद्यापीठात लागला तर फक्त 28% जागासाठीच आपण पात्र असतो. आणि या व्यतिरिक्त 2%चा जो कोटा आहे, तर राज्याबाहेरील जे विद्यार्थी आहेत म्हणजे महाराष्ट्र सोडून ज्या विद्यार्थ्यांनी BEd CET दिली आहे त्यांनासुद्धा CET देणं कंपल्सरी आहे. BEd CET जर त्यांनी दिली असेल तर 2% विद्यार्थ्यांना तशा प्रकारे प्रवेश मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे 70% स्वविद्यापीठ, आपला नंबर दुसऱ्या विद्यापीठात लागला तर 28% जागासाठी आपण पात्र असतो. आणि इतर राज्यातील जर विद्यार्थी असतील त्यांना 2% जागा रिझर्व आपल्याला असलेला पाहायला मिळतात. आपला नंबर जर इतर विद्यापीठात लागला तर आपल्याला मायग्रेशन सर्टिफिकेट जोडावं लागतं. तर मायग्रेशन सर्टिफिकेट काय आहे? आपलं विद्यापीठ सोडून 28% जागामध्ये जर दुसऱ्या विद्यापीठातील महाविद्यालयामध्ये आपला जर नंबर लागला तर आपल्याला मायग्रेशन म्हणजे स्थलांतर प्रमाणपत्र ज्याला आपण म्हणत असतो, मायग्रेशन सर्टिफिकेट ज्याला म्हणत असतो, ते आपल्याला जोडणं आवश्यक आहे. ते आपल्याला आपलं जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामधून आपल्याला ते मिळत असतं. त्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागतो, ॲप्लिकेशन करावं लागतं. आणि हे मायग्रेशन सर्टिफिकेट आपल्याला ज्यावेळेस आपला नंबर लागेल त्यावेळेस आपल्याला कालावधी दिला जातो, त्यात आपल्याला ते जमा करता येतं. त्यानंतर स्कॉलरशिप म्हणजे ज्याला आपण शिष्यवृत्ती असं म्हणत असतो, विविध स्कॉलरशिप आपल्या महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांना देऊ केलेले आहेत. विविध कॅटेगरीज यामध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत जे शिक्षण अर्जित करत आहेत त्यांच्यासाठी स्कॉलरशिप आपल्याला पाहायला मिळतात. त्या BEdला म्हणजेच उच्च शिक्षण या अंतर्गत BEd यालासुद्धा त्या अवेलेबल आहेत. त्या आपल्याला त्याचा लाभ नक्कीच घेता येतो. आपले SC कॅटेगरीचे जे बंधू भगिनी जे BEdला 2025-26ला ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांना स्वआधार या अंतर्गत आपल्याला डिपार्टमेंटमार्फत शिष्यवृत्ती दिलेली पाहायला मिळते, जी की SC कॅटेगरीमध्ये येणाऱ्या सर्व बांधवांसाठी ॲप्लिकेबल असलेली आपल्याला पाहायला मिळते. याची जी अमाऊंट आहे विद्यार्थी मित्रो, महानगर तसेच नगर ज्याला आपण म्हणत असतो आणि त्यानंतर नगरपंचायत म्हणजे जशी लेवल त्या आपल्या महाविद्यालयाच्या एरियाची असेल त्याप्रमाणे आपल्याला ही शिष्यवृत्ती मिळालेली पाहायला मिळते. 51,000 ते 43,000 अशी व्हॅरिएबल अमाऊंट शहरानिहाय किंवा महानगर, शहर, नगरपंचायत याप्रमाणे आपल्याला त्याची असलेली पाहायला मिळते. हा रहिवासी भत्ता व हॉस्टेल फीस आपण ज्याला म्हणूया याचा निर्वाह होण्यासाठी आपल्याला दिलेली ही शिष्यवृत्ती पाहायला मिळते, जी की स्वआधार या टायटल अंतर्गत आपल्याला प्रदान करण्यात येते, देण्यात येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपले ST कॅटेगरीचे जे ट्रिबल कॅटेगरीचे जे विद्यार्थी बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी एकलव्य ही आपल्याला शिष्यवृत्ती असणारी पाहायला मिळते, ज्यामध्ये अमाऊंट 60,000पर्यंत तसेच व्हेरिएबल अमाऊंट आहे हे सुद्धा हे आपल्याला बदललेलं पाहायला मिळतं. महानगरमध्ये, मोठ्या शहरामध्ये, त्यानंतर मध्यम शहरं, त्यानंतर जिल्हे किंवा तालुक्याच्या ठिकाणी जिथं आपलं कॉलेज आहे त्या एरियानुसार आपल्याला फीस ह्या शिष्यवृत्तीमध्ये अमाऊंटमध्ये आपल्याला बदल झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर OBCचे जे बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी महाज्योती या अंतर्गत शिष्यवृत्ती देण्यात येते. तर हे विविध जे डिपार्टमेंट्स आहेत त्याचे आपल्याला अमाऊंट्स तसेच त्यांचे जे टायटल्स आहेत ते आपल्याला बदललेले पाहायला मिळतात. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही.
त्यानंतर विद्यार्थी मित्रो, ओपन कॅटेगरीमध्ये, ACBC कॅटेगरीमध्ये, EWS कॅटेगरीमध्ये जे बंधू भगिनी आहेत ज्यांचं शिष्यवृत्ती जी आहे ती इन्कम सोर्सनुसार मिळत असते हे आपणास माहीत आहे, तर इन्कम सर्टिफिकेट या बाबी ह्याला आवश्यक आहेत. तर ह्या 3 कॅटेगरीमधील जे विद्यार्थी आहेत तर त्यांना आपल्याला शिष्यवृत्ती जी अवेलेबल आहे ती म्हणजेच पंजाबराव देशमुख ही एक शिष्यवृत्ती आपल्याला पाहायला मिळते आणि एक छात्रवृत्ती जी आहे ती राजश्री छत्रपती शाहू महाराज ही एक आपल्याला शिष्यवृत्ती असलेली पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रो, पंजाबराव देशमुख ही जी छात्रवृत्ती किंवा शिष्यवृत्ती जी आहे तर ती आपल्याला रहिवासी भत्ता आणि भोजन भत्ता या 2 टायटल अंतर्गत मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. तर तिची जी अमाऊंट आहे तर ती आपल्याला 38,000 ते 43,000 असलेली आपल्याला पाहायला मिळते. पंजाबराव देशमुख या 3ही कॅटेगरीसाठी ती अवेलेबल आहे. इन्कम सोर्सनुसार ती आपल्याला प्रदान केलेली पाहायला मिळते. तर ह्या दोन्ही ज्या शिष्यवृत्ती आहेत, खालची जी शिष्यवृत्ती आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज ही जी शिष्यवृत्ती आहे छात्रवृत्ती आहे, तर ही आपल्याला आपलं जे शुल्क आहे ज्याला आपण फीस म्हणतो, कॉलेजची जी फीस असते त्याची 50% अमाऊंट आपल्याला ह्या शिष्यवृत्तीमध्ये मिळते. तसेच आपलं जे परीक्षा शुल्क असतं, एक्झाम फीस जी असते ती पण आपल्याला 50% शुल्क आपल्याला माफ झालेलं पाहायला मिळतं. यातून आपल्याला कन्सेशन मिळतं. तर ह्या दोन्ही शिष्यवृत्ती एकाच वेळेस ह्या 3ही कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येतात, घेता येतात. ओपन कॅटेगरी, ACBC आणि EWS यातून आपल्याला ही शिष्यवृत्ती मिळत असते. तर अशा प्रकारे आपण BEdशी निगडीत ज्या सर्व बाबी आहेत त्याच्या सर्व जे घटक आहेत त्यामध्ये BEd कॉलेजचे प्रकार असतील, BEd कॉलेज त्यांच्या फीस असतील, त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेटसारखे मुद्दे असतील व इतर आपले जे डॉक्युमेंट्स आहेत 10वीपासून आपल्या PGपर्यंत TCपर्यंत आपण सर्व बाबींची चर्चा केलेली आहे. याउपरही आपली काही जर शंका कुशंका असेल नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा, आपल्याला उत्तर दिलं जाईल. आपल्या BEd कॅप संदर्भात सर्व ज्या अपडेट्स आहेत आपल्याला वेळेत मिळत राहतील याची आपण खात्री बाळगा. चॅनलला लिंक राहा आणि आपली जी वेबसाईट आहे जी की आपल्या परिचयाची आहे, नेहमी आपण तिचा उल्लेख करत असतो, cetcell.mahacet.org याला वेळोवेळी आपण व्हिजिट करत राहायचं आहे जेणेकरून कुठलीही अपडेट आपली मिस होणार नाही. धन्यवाद.